युद्धजन्य परिस्थितीमुळं LPG गॅसचा तुटवडा जाणवतोय आणि अनेक ठिकाणी याचा फटका बसलेला आहे आणि याचाच परिणाम वैकुंठामध्ये असलेल्या गॅस दाहिनी याला देखील परिणाम जाणवतोय। कारण पुण्यातील जे नवी पेठ या ठिकाणी असलेलं वैकुंठ आहे तिथल्या जे गॅस दाहिनी आहेत ते सध्या पूर्णपणे बंद करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। पुण्यात जे लोक देवाच्या घरी जातात त्यांना याच ठिकाणी अंत्यविधीसाठी आणलं जातं। मात्र आत्ता जर आपण बघितलं तर जे गॅस दाहिनी या ठिकाणी आहेत ते संपूर्ण बंद करण्यात आलेले आहेत। माझ्यासोबत पुणे महानगरपालिकेचे जे स्टाफ आहेत ते जे इथं सगळं देखरेख करतात ते आहेत। दादा, पूर्ण बंद करण्यात आलेत, काय इन्स्ट्रक्शन्स देण्यात आलेत? सध्या सिलेंडरचा कमतरता भासल्यामुळे आम्हाला वर्ण आदेश आल्यानुसार आम्ही सध्या तिथं जास्त करून बॉडी घेत नाही। आम्ही लोकांना आलेल्या व्यक्तींना सजेस्ट करतो की बाबा विद्युत दाहिनी किंवा लाकूड गावऱ्यांवरती दहन करा, कारण की गॅसचा तुटवडा असल्यामुळे आम्हाला गॅस दाहिनीमध्ये बॉड्या घेता येत नाही। त्याच्यामुळे आम्ही गॅस दाहिनी सध्या तरी बंद केलेली आहे। वर्ण आदेश आला की आम्ही गॅस दाहिनी चालू करू, पण सिलेंडरचा आणि ह्याचा LPGचा तुटवडा आल्यापासून आम्ही सध्या ते बंद केलेले आहे। साधारण दररोज किती लागायच्या आणि आता येतच नाहीये का पुरवठा? आता सध्या तरी 2 दिवस झाले येत नाही आहे, पण नाही म्हणलं तरी एक 14-15 बॉडीला 10 ते 12 सिलेंडर लागतात। म्हणजे काय आदेश आलेत आम्हाला तू दाखवू शकतो? काय आदेशवरून तुम्हाला पाठवलेले आहेत आणि काय सांगण्यात आलेलं आहे यामध्ये? साधारण सांगण्यात आलेलं आहे की जोपर्यंत सिलेंडर पाठवले जाणार नाही, सध्या ते कोट्यामध्ये जेवढे गॅस आहेत तोपर्यंत ते चालवावे। म्हणजे आता गॅस संपलेला आहे संपूर्ण? हो, गॅस सगळे संपूर्ण संपलेले आहेत। जोपर्यंत पूर्ण सिलेंडर येत नाही तोपर्यंत आम्हाला काही करता येणार नाही। मग आता जे अंत्यविधीसाठी येत आहेत त्यांना काय, म्हणजे तुम्ही विद्युतवर जावा किंवा लाकडांवर किंवा लाकडावर करा, आम्ही असं सांगतोय, सगळ्यांना सजेस्ट करतोय की बाबा विद्युतवर करा किंवा लाकडांवर करा। गॅस सध्या कमतरता कमी पडल्यामुळे आम्ही घेत नाही। हे सगळे जे गॅस दाहिनी आहेत सगळे बंद आहेत सध्या? हो, सध्या सगळे बंद आहेत। जोपर्यंत आता सिलेंडर आहे तोपर्यंत चालू राहील, नंतर बंद राहील। अशीच परिणाम, म्हणजे हे तर पुण्यातलं सगळ्यात मोठं वैकुंठ आहे, इतर ठिकाणी देखील हीच परिस्थिती आहे? हो, इतर ठिकाणी पण हीच परिस्थिती असणार। अर्थात जर आपण बघितलं तर LPG गॅसच्या तुटवड्यामुळं जे हॉटेल व्यावसायिक आहेत, जे कमर्शियल वेगवेगळे व्यवसाय आहेत त्याच्यावर मोठा फटका त्यांना बसलेला आहे आणि याचाच परिणाम आता वैकुंठमध्ये असलेल्या जे गॅस दाहिनी आहेत ते देखील या ठिकाणी पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहेत। अर्थातच जे लोक व्यवसायासाठी करतायत त्यांनाही फटका बसलेत आणि देवाघरी गेलेल्या जे लोक आहेत काही प्रमाणात त्यांना देखील या गॅस तुटवड्याचा फटका बसताना दिसतोय। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।